नमस्कार. काही माणसं अशी असतात की ते सातत्याने समाजाचा विचार करत असतात. समाजाचा विचार करत असताना ही माणसं कायम हा विचार करत असतात की आपण जे काही कमवतो, आपल्या व्यवसायामधनं जे काही कमवतो, याचा एक भाग हा आपण समाजाचं देणं लागतो. कारण या समाजानेच आपल्याला घडवलेलं असतं. अशाच पद्धतीची एक अतिशय समाजशील वृत्ती असलेली व्यक्ती आज माझ्याबरोबर आहे आणि त्यांचं नाव आहे श्री देवानंद थळे. नमस्कार सर. नमस्कार. अ, देवानंद थळेंचा परिचय करून द्यायचा झाला तर भिवंडी परिसरातील एक अतिशय यशस्वी उद्योजक, भिवंडी परिसरातील सामाजिक क्षेत्रातलं एक अत्यंत महत्त्वाचं आणि अ, ज्यांच्या नावाला या परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिष्ठा आहे, अशा प्रकारचं एक नाव. अ, इन्फ्रा, त्याचप्रमाणे वेदांत इन्फ्रा नावाची त्यांची कंपनी आहे आणि त्याच पद्धतीने त्यांची वेअर हाऊसिंगचा सुद्धा खूप मोठा व्यवसाय आहे. मोठ्या प्रमाणात सामाजिक क्षेत्रात कार्यरत असतात. सर, सर्वप्रथम आपलं हार्दिक स्वागत. मला सांगा की एका एक व्यावसायिक ते एक समाजकारणी हा तुमचा प्रवास कसा काय झालेला आहे? माझं आयुष्य हे संघर्षमय असंच घडलेलं आहे हं, आणि स्ट्रगल करत इथपर्यंत आलो. हं, मुळात माझे वडील अ, या गावामध्ये जेव्हा आले, हं, तेव्हा आमची परिस्थिती अनुकूल नव्हती. हं. प्रतिकूल परिस्थितीमध्ये अनुभव आयुष्याचा खूप जास्त आला आणि लहानपणापासून संघर्ष करत खरोखर आपल्या आयुष्यामध्ये कामाची किंवा पैशाची काय गरज असते, ते आपल्याला वेळ पडल्यानंतर समजतं. अगदी बरोबर आहे. त्यामुळं माझे वडील ज्यावेळी 96 साली हॉस्पिटलमध्ये होते आणि काही गोष्टी त्यावेळेला अ, आपल्या परिस्थिती प्रतिकूल असल्यामुळं तिथल्या डॉक्टरांनी सुद्धा आपल्याला इलाज बंद केला, पैसे नाही म्हणून. हं. त्या काळात मला समजून चुकलं, की पैशाचं महत्त्व आपल्या आयुष्यात आहे. भले पैसा सर्वस्व नाही, पण तो असणे गरजेचं आहे. आणि त्या वेळेमध्ये आम्हाला अशी काय मदत कोणाची जास्त झाली नाही. पण त्या वेळेपासून मी मनामध्ये निश्चय केला, की मी प्रत्येक माणसाला आयुष्यामध्ये मदत करणार आणि मी आजही सांगतो, तुमच्या माध्यमातून सांगतो, कोणीही असेल आणि त्याला हॉस्पिटलसाठी जी गरज असेल, तर नक्कीच मी 100% त्याच्या मागे उभा राहतो. हे पैसा खुदा तो नहीं, खुदा से कुछ कम भी नहीं, कम असं म्हणतात. हं, आणि खरोखर म्हणजे माणसाला 2-3 ठिकाणीच आपल्याला आयुष्यात आठवतं, की पैशाची गरज आहे आणि ते असलं तर एक पॉवर आहे. बरोबर. म्हणून ते तुम्ही मला असं वाटतं आपण तोच विषय आहे, की युवकांनी बिझनेसकडे यावं, कामधंद्याकडे यावं. कारण शेवटी आपण नोकरी करून एक लिमिटेड आयुष्य जगत असतो बरोबर. आणि त्याच्यामध्ये आपल्या फॅमिलीच्या ज्या गरजा आहेत, त्या पुऱ्या होत नाही आणि जिथे गरजा पुऱ्या होत नाहीत, तिथं मग तुमच्यामध्ये वादविवाद चालू होतात. करेक्ट. आणि त्या वादविवादामुळं आपली सुखशांती हरपून जाते. बरोबर. त्यासाठी आपण आपल्या कुटुंबाला स्ट्रॉंग करण्यासाठी जेवढा वेळ मिळेल, जरी नोकरीत जरी एखादा असेल, तरी सुद्धा नोकरीतून बाहेर पडून त्याला जे काम करता येईल आणि ज्याच्याने त्याला 2 पैशाची आवक होईल, असं त्यांनी पार्ट टाईम काम करावं, असा माझा सल्ला असेल. सर, तुमची सुरुवात कशी झाली होती? कारण तुम्ही म्हणालात खूप स्ट्रगल केलंय. आज आम्ही बघतो, की ह्या संपूर्ण परिसरामध्ये, भिवंडी परिसरामध्ये, कशेळी, काल्हेर परिसरामध्ये देवानंद रूपचंद थळे या नावाला खूप वजन आहे आणि तुमचा जो बिझनेस आहे, हा खूप मोठ्या प्रमाणात आहे. अनेकांना तुम्ही रोजगार देत आहात. तुमची सुरुवात कशी झाली होती? सर मी कॉलेज सोडलं त्यावेळी परिस्थिती स्ट्रगलच होती आमची. हं, मग विचार केला काहीतरी रोजीरोटी चालवण्यासाठी काम करायला पाहिजे. करेक्ट. आणि मी माझ्या पहिल्या स्ट्रगल लाईफमध्ये एक टेम्पोवरती स्वतः ड्रायव्हिंग करायचो. हं, आणि त्या काळामध्ये टेम्पोवरती ड्रायव्हिंग करून त्यामध्ये हमाली सुद्धा करायचो. म्हणजे हं, इथपर्यंत मी काम केलंय. आणि त्या कामातून माझ्या डोक्यामध्ये एक निश्चित होतं, की माझ्या वडिलांनी ते बिल्डर लाईनमध्ये होते, बांधकामामध्ये होते. हं, पण त्यांना त्यांच्या पार्टनरनी धोका दिल्यामुळं त्यांची परिस्थिती वाईट आली. हं, पण मी ठरवून मनामध्ये केलं, की जिथं आपला पराभव झाले, आपण तिथूनच सुरुवात करायची हं, आणि त्या व्यावसायिक आणि बिल्डर लाईनमध्ये येणं, हे माझ्या डोक्यामध्ये होतं आणि जेव्हा आपली वेळ मिळेल हं. आणि वेळ पलटी होईल, त्यावेळी नक्कीच ह्याच बिझनेसमध्ये घुसून पुढच्या काळामध्ये नाव करणार, अशा पद्धतीचं मनामध्ये होतं. आज व्यवसायाची व्याप्ती काय आहे आपल्या?
व्यवसाय आज माझं कन्स्ट्रक्शन चांगलं हं. आहे. वेअर हाऊसिंग आहे. हं. आणि बऱ्याचशा गोष्टीमध्ये आम्ही नवनवीन बिझनेसमध्ये उतरायचं डोक्यात ठेवतो, की हां. तेच रिपीट नाही होता कामा. आपल्याजवळ 2 बिझनेस आहेत, ते 2चे 4 झाले पाहिजे. आपल्याला दुसऱ्या मार्गानेही 2 पैसे आले पाहिजे. हं. आणि 2 पैसे कमवल्यानंतर आपण हाही विचार केला पाहिजे, की हा आपला एकट्याचा हिस्सा नाही. बरोबर. जसं आपलं सरकार जीएसटी घेतं, हं. आपल्या कमाईतून 40% सरकार खातं. हं. त्या पद्धतीने आपल्या समाज बांधवांचाही आपण जे 2 पैसे कमवतो त्याच्यामध्ये त्यांचाही अधिकार आहे आणि त्यांच्यापर्यंत पण आपण 2 पैसे दिल्यानंतर तो समाधान माणसाला मिळतो, तो जगात कुठंच बघायला नाही मिळत. सर आत्ता तुम्ही ना असं एखाद्या MBA क्लासमध्ये ज्या गोष्टी शिकवल्या जातात, त्या गोष्टी तुम्ही आत्ता तुमच्या भाषेमध्ये बोलतायत. म्हणजे जसं आत्ता सरांनी सांगितलं, की तुम्ही व्यवसायामध्ये तुमचे 2 व्यवसाय असतील, तर तुम्ही आणखी 2 व्यवसाय करायला पाहिजे. यालाच डायव्हर्सिफिकेशन म्हणतात. ओके. सर ह्या सगळ्याचं कसं महत्त्व आहे? व्यवसायामध्ये डायव्हर्सिफिकेशन आहे. तुम्ही एका वेळेस पहिली गोष्ट 4 व्यवसाय करत असतात. याच्यामध्ये तुम्ही टाईम मॅनेजमेंट वगैरे कसं करता तुमचं? मला असं वाटतं, की आपण टायमिंग व्यवसायामध्ये नवीन व्यवसायामध्ये थोडंसं त्याच्यामध्ये जाणकारी घेताना आपल्याला हं. एक टाईम लागतो हं. आणि त्याच्यामधून आपल्याला समजतं, की याच्यामधून आउटपुट काय मिळणार आहे. हं. त्यामुळं आपण नवीन व्यवसाय कुठलाही करायचा असेल, त्याच्यामध्ये आपण 2-3 महिने अनुभव घेतला पाहिजे. त्याचा एक्सपिरियन्स घेतला पाहिजे. नाहीतर काही लोकं काय घाई करतात, हं. की समोरच्याने काय सांगितलं, तुम्हाला एवढा प्रॉफिट आहे, आपण त्याच्यात पैसे टाकून मोकळं होतो. हं. तसं करता कामा नये. हं. आपल्याला अनुभव आला पाहिजे आणि कुठल्याही गोष्टीचं आपल्याला जे जमतं, आपण तेच केलं पाहिजे. हं. नाहीतर दुसरा करतो म्हणून आपण करायचं, तर त्याच्यामध्ये आपण लॉस होऊन जाणार. करेक्ट आहे. तुम्ही आज सगळे व्यवसाय करत आहात. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लोकं तुमच्या किती साधारणपणे आपला स्टाफ किती असेल सर आता? आता माझा स्टाफ 100 लोकांचा. 100 लोकांचा स्टाफ आहे. सर अनेकदा ना एकतर लोकांना सांभाळणं हा खूप मोठा टार्गेट असतो. म्हणजे विशेषतः आता गेल्या मे आणि जून महिन्यामध्ये तर सगळीकडे हीच बूम होती, की अरे माणसं नाहीत, माणसं नाहीत, माणसं नाहीत. तुम्ही कशा पद्धतीने तुमची माणसं सांभाळत असतात? काय तुमचे स्वतःचे काय टेक्निक्स असतात? नाही, खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर हं. आता वर्कर लोक मिळणं फार मुश्किल हं. झालंय. पण आपली लोकं आहेत तीच आपण टिकवून ठेवली पाहिजे मुळात. हं. भले त्यांना 2 पैसे जुनी लोकं असेल त्यांना 2 पैसे वाढवून त्यांना आपल्याकडे टिकतील कशा अशा पद्धतीने ठेवलं पाहिजे. क्या बात है! सर तुम्ही हे सगळं करत असताना मोठ्या प्रमाणामध्ये सामाजिक क्षेत्रात देखील तुम्ही कार्यरत आहात. अनेक आता तुमच्याबद्दल माहिती घेत असताना, संपूर्ण स्टडी करत असताना खूप साऱ्या लोकांना तुम्ही कॅन्सरग्रस्तांना मदत करत असतात. तर त्याविषयीची माहिती सांगा आणि याच्या पाठीमागचं कारण काय आहे? त्याच्यामागचं कारण सर हेच आहे, की मी बोललो, की माझे वडील ज्यावेळी हॉस्पिटलला होते, हं. माझ्या वडिलांना कोणी मदत नाही केली हं. आणि ती परिस्थिती मी खूप बघितली, की 8-8, 9-9 किलोमीटर मी चालत जायचो. अशा परिस्थितीत मदत नाही मिळाली म्हणून माझ्या मनामध्ये ती गोष्ट बसलेली, की ह्या परिस्थितीत माणसाला काय वाटतं, हं. मदत नाही झाली. हं. त्यामुळं मी मनात ठरवलं, की मला मदत नाही मिळाली ना, मी सगळ्यांना मदत करेन. हं. त्याच्यामुळं मी त्याच्या विरोधाभास नाही केला, की हं. मला नाही मिळालं तर मी कशाला करू. मी त्याच्या उलट केलं, की सगळ्यांना मी मदत करणार. त्यामुळे माझ्याकडे येणाऱ्या हॉस्पिटलसाठी माणसं कितीतरी लोकं असतील, की त्यांच्यासाठी मी 5 मिनिटात त्यांचं जे पण असेल ते काम करून टाकतो हॉस्पिटलसाठी. क्या बात है! म्हणजे 2020 सालामध्ये अ, त्यांनी एक जबरदस्त अशा प्रकारचं काम केलं आणि या कामाचं संपूर्ण राज्यभरामध्ये ना कौतुक झालं. जवळपास 20 गरजू लोकांना त्यांनी घरं दिली, फ्लॅट्स दिले. कॅन यू बिलीव्ह इट? जवळपास 20 लोकांना फ्लॅट्स दिले ह्या कशेळी परिसरामध्ये ना सर? हो. काय काय याच्या पाठीमागचं काय कारण होतं सर? मी तुम्हाला सर सांगेन, की एक दिवस माझा असा हा पिक्चर सचिन खेडेकरांचा आहे. हं. एक दिवस माझा हां. करेक्ट आहे. हां. तर त्या पिक्चरमध्ये मी बघितलं, की त्यांनी एक अंध म्युझिशियन असतो, हं. संगीतकार असतो. हं. तर त्यासाठी त्यांनी दिवस-रात्र करून म्हणजे मला वाटतं त्यावेळी एक दिवस असा होता, की त्यामध्ये विधानसभेचं काम पूर्ण रात्रभर चाललं आणि त्या माणसाला एक फ्लॅट अलॉट करून आणि ते फ्लॅट दिलं. हं. त्या पिक्चरमध्ये बघताना मला असं वाटलं, यार एक फ्लॅट एक मुख्यमंत्र्याला देऊन किती आनंद झाला. हं. तर आपण असं काय करू शकतो का? क्या बात है! हां, तर मला त्या पिक्चरमधून आयडिया आली हं. आणि मी ती राबवली हं. त्याच्यामध्ये महत्वाचं आणि 20 लोकांना घरं आणि महिला बचत गट होतं त्यांना गाले दिले, हं. त्यांचा रोजगार व्हावा यासाठी. तर ते पिक्चरमधून बरंचसं आपण चांगलं शिकायचं असतं.
लोक काय घेतात मला माहिती नाही. मला पिक्चर हा माझा आवडीचा विषय आहे आणि मी आयुष्यामध्ये ते चांगलं जेवढं जमेल तेवढं घ्यायचा प्रयत्न करतो. काय आनंद होता हो त्या लोकांच्या चेहऱ्यावरचा? ते कोण, त्यांचा निकष काय होता निवडायचा, आणि त्या लोकांचं काय नंतरच्या प्रतिक्रिया आहेत? साहेब निकष असा होता की त्यांची परिस्थिती 50 वर्षात पण ते घर घेऊ शकत नव्हते. हं, पण आज आज मी त्या बिल्डिंग मध्ये जेव्हा जातो, ती लोक घर घेतलेली लोक मला मी गेल्यानंतर सगळे एकत्र जमा होतात आणि त्यांनी माझा असा छानसा फोटो लावला भिंतीला. हं, तर मला असं वाटतं आपल्या आयुष्यातली कमाई हीच आहे. कारण हं, बाकी काय घेऊन जाणार आहे? हं, लोकांनी हजारो करोड कमवले, तेही वर गेले. तर हं. तुम्ही जाताना त्या लोकांच्या मनामध्ये प्रेम दिलं आणि त्यांच्या मनामध्ये जी भावना दिली, तीच तुमच्यासाठी आयुष्यभराची पुंजी आहे असं मला वाटतं. ह्या परिसरामध्ये अनेक ॲम्ब्युलन्सेस तुम्ही दिलेले आहेत. अनेक प्रकारची सामाजिक कामं आहेत. आता जून जुलैचा महिना आला, की त्यांच्या इथे खालती अक्षरशः असं ते लहान मुलांसाठी शालेय साहित्याचं वाटप, त्याचनंतर वह्या वाटप, हे सगळ्या गोष्टी सुरू होतात. सर काय, कशा म्हणजे आता मगाशी तुमच्याशीच बद्दल बोलत असताना जवळपास 5,000 लोकांना या सगळ्याचा फायदा होत असतो. काय याच्या पाठीमागची भावना आहे त्याच्यामागचं सर? विजन साहेब माझं एकच आहे, की आपण आपला वाढदिवस आपल्या घरात करून आपणच आपला केक कापून खायचा आहे, तर त्या माझ्या मनाला गोष्टी पटत नाही. हं, आपला वाढदिवस आहे तर कुठेतरी आपण त्या निमित्तानं लोकांपर्यंत पोहोचलो पाहिजे आणि त्यांना त्यांच्या बरोबर राहून आपण तो वाढदिवस साजरा केला पाहिजे. हं, मग ते शालेय वस्तू असतील, छत्री असेल किंवा गणवेश असेल, ज्येष्ठ नागरिकांना कपडे असतील, ह्या मी दरवर्षी काय करतो, तर त्याच्या मागचा विजन माझं एवढंच आहे की त्या लोकांचा आशीर्वाद. हं, आणि मला असं वाटतं मी सातत्यपूर्ण एवढी वर्ष हे करतो, तर त्यांचा आशीर्वाद मला आहे. आणि दुसरी गोष्ट, आपण पूर्वीच्या काळातही बघा, राजे महाराज ज्यावेळी त्यांचा वाढदिवस करत, तेव्हा ते प्रजेला अन्नधान्य वाटत. हं, का? तर त्यांच्या रूपाने आपल्याला आशीर्वाद मिळाला पाहिजे. हं, आणि हा सगळा जो खटाटोप माझा आहे, तो मला त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आहे. कारण मी जिथल्या जिथल्या गावामध्ये जातो, त्या ज्येष्ठ नागरिक असतील, आमच्या आया-बहिणी असतील, डोक्यावरती हात पडतो आणि खरोखर मला मला ते आजपर्यंत त्याचा खूप अनुभव आहे. हं. आणि त्यामुळं मी जे आज काय सुखी आहे, ते त्या गरीब लोकांच्या आशीर्वादाने. मला असं वाटत नाही की मी सगळ्यांचंच भलं करू शकतो. पण मला वाटतं देवाने मला 100-200 लोकांचं भलं करण्याची ताकद दिली ना, माझ्यासाठी तेवढीच खूप आहे आणि मला जेवढं जमेल, तेवढं मी दोन्ही हातांनी करत राहीन आणि शेवटपर्यंत करत राहीन असं माझं. तुम्ही असं एवढं मनापासून बोलताय ना, तुमच्या बोलण्यातून असं जाणवतंय, की म्हणजे ह्या माणसाकडे अशी प्रचंड इच्छाशक्ती आहे, की आपण कुणासाठी काहीतरी करायची सॉलिड इच्छाशक्ती आहे. साहेब का बरं हे सगळं का डेव्हलप झालं असं? काय संस्कार होते तुमच्यावर आई-वडिलांचे? सर आई-वडिलांचं म्हणजे आमची परिस्थिती वाईट होती आणि त्या परिस्थितीतून इथपर्यंत आलो. हं, तर मला त्या परिस्थितीची जाण आहे आणि त्या परिस्थितीने मला चटके दिलेले आहेत. हं, त्यामुळं मला असं वाटतं, की एखादा माणूस आपल्याकडे काम घेऊन येतो, तो काय परिस्थितीत येतो आणि त्याच्या मनामध्ये काय चाललेलं असतं. तर ह्या ह्या गोष्टी आपल्याला समजायला आपल्या आपल्या मनामध्ये तो ओढावा लागतो. हं, म्हणून मी राज कपूर यांच्या पिक्चरमधल्या गाणे तर माझ्या WhatsApp वरती पण स्टेटस आहे. हं. किसी का दर्द मिल सके तो ले उधार, जिना इसी का नाम है. क्या बात है! बहुत अशा बढ़िया. पद्धतीचं काम करायला पाहिजे. समोरच्याचं दर्द आपल्याला ओळखता आलं पाहिजे, त्याचं दुःख ओळखता आलं पाहिजे. नाहीतर काय सगळेच पैसेच कमवून आणि लोकं एखाद्याला आश्वासित करायचं, त्याला मदत नाही करायची. पण मला असं वाटतंय का आपण इथे अमरत्व घेऊन आलेलो नाही. हं, आपण सगळे जाणार. हं, आपलं हे शरीर नाशवंत आहे. तेव्हा किती दिवस टिकणार ते? हं, आणि त्याच्यासाठी किती खटाटोप करायचंय? हं. आयुष्यात कितीही कमवा, 2 चपाती किंवा 1 भाकरीच्या जास्त तुम्ही खाऊ शकत नाही. अगदी बरोबर. त्याच्यामुळं मला असं वाटतं, की आपल्याला देवाने दिलं त्याच्यामध्ये समाधान माना आणि आपल्या जवळून जे उरेल ते लोकांना देण्याची दानत ठेवा. हं. या पद्धतीचं मला असं नेहमीच वाटतं. म्हणजे ना सरकार पेन्शन देत असतं, आणि देवानंद थळे हे काही जणांना दर महिन्याला पेन्शन देतात. तर ही जी तुमची पेन्शन स्कीम आहे त्याविषयी सांगा जरा? मला माझ्या बहिणी वगैरे सुद्धा आहेत. ते अशा गरजू लोक असतील, मग त्या माझ्याकडे तक्रार करतात, की अशी-अशी परिस्थिती आहे. हं, त्यांना कोणीच नाही मागे-पुढे.
तर ते मग मी सांगतो, बाबा तुम्हाला काय चालू करायचं, ते महिन्याला मग ते पाकिट आमचं चालू राहतं. असं बऱ्याचशा ठिकाणी पहिल्यापासून मी करतो. हं. पण मी मागेही एका कार्यक्रमात गेलो. ती एक आजी, खारीगाव इथे एक आजी आहे. तर त्यांना मंथली पेन्शन आहे आमच्याकडं. तर त्या मला माझ्यासाठी 2 तास थांबल्या त्यांच्या हं. नातवांना घेऊन. आणि अक्षरशः मी गेल्यावर माझ्या डोक्यावर ते हात ठेवून बोलला, की आमच्या मुलांनी आमच्यासाठी काय नाही केलं, मग तुम्ही केलं, तर देव तुमच्यासाठी खूप करेल. तर मला वाटतं त्यांच्या रूपाने देवच भेटल्यासारखे आपल्याला. त्यांचा आशीर्वाद हे आशीर्वाद खूप मौल्यवान असतात नाही? खूप मौल्यवान असतात हां. आणि मला खूप अनुभव आहे त्याचा. कसं काय अनुभव आहे? मला असा अनुभव आहे, हं. की जेवढा तुम्ही लोकांसाठी करणार, मला असं वाटतं 2-4 दिवसात तुमच्यासाठी चांगली बातमी येते. क्या बात हां, है! हां. मला वाटतं तुम्ही तुम्ही जर लोकांसाठी 10,000 खर्च केले ना, तर त्यांच्या रूपाने दुसऱ्या 2-5 दिवसात 50,000 कुठून तरी तुम्हाला येणार. हं, तर हं, हं. ते इच्छा मी मी ज्यावेळी सुरू केलं, त्या गोष्टीला 20 वर्ष व्हायला लागली. हं. त्यावेळी मला असं वाटलं नव्हतं सर, की आपण हे कसं एवढं खर्च पेलू शकतो, हे जमणार नाही, हे बंद होईल. हं. पण देवाच्या कृपेने ते चालत राहिलं आणि कधी बंद नाही झालं त्या म्हणजे गोष्टी. तुम्ही जे आता सांगताय ना, की अगदी बरोबर आहे. म्हणजे परवा माझ्याकडे डॉक्टर रोहित साने आले होते आणि आता तुम्ही जे मगाशी म्हणालात, की मला कुणी मदत नाही केली वडिलांच्या वेळेस. पण त्यावेळेस मी ठरवलं, की आता मी खूप लोकांना मदत करायची. डॉक्टर रोहित साने एक्झॅक्टली हे बोलले, की ज्या रोगाने माझ्या वडिलांचा बळी घेतला, त्या रोगाच्या विरोधात तर मी लढणार आणि त्यांनी ते माधवबाग सुरू केलं. खरंय. त्याच पद्धतीची विचारसरणी तुमची दिसते आहे. साहेब काय सांगाल ओव्हरऑल तुमचा दृष्टिकोन काय? व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे आणि भविष्यातल्या काय योजना आहेत? मला माझ्या आयुष्यामध्ये सोशल वर्क हं. हे फार मनाला भावलेला विषय आहे हं. आणि तसा मी धार्मिकही आहे. माझ्या वेळात मी भजन करतो, कीर्तन करतो. मला मला सगळे आवड आहे म्हणजे ती हं. का आपण एकच क्रायटेरियामध्ये फसून नाही राहायचं, की आपण अमुक एकच शिक्का मारून घ्यायचा, की हं. आपण पॉलिटिक्समध्ये आहोत किंवा आपण याच्यामध्ये आहोत. मला वाटतं आपण सगळ्या अंगाने आपण काम केलं पाहिजे आणि वेगवेगळ्या पद्धतीने आयुष्याची मजाही घेतली पाहिजे. हं, हं. आणि लोकांना घेऊन बरोबर करणे, मजा करणे ही गोष्ट वेगळी आहे. मी माझ्या गावातील आमच्या महिला 400-500 महिला आहेत. आम्ही प्रत्येक वर्षी कुठे ना कुठे त्यांना फिरायला पिकनिक देतो मी हं. आणि आमच्या घरातली आमची आई असेल, माझी मिसेस असेल, वैशाली ढळे त्या आता हं. सरपंच आहेत कशेळीच्या. हं. त्या स्वतः बरोबर जातात. पण त्यांना जो अनुभव येतो त्यांच्याबरोबर जे मजा करण्यात आणि त्याच्यानंतर लोकांचं जे फीडबॅक येतं, हं. की आम्ही इथं आम्हाला इथपर्यंत आणला तुम्ही, तर तो अनुभव खूप चांगला आणि खूप आशीर्वादाच्या गोष्टी आहेत. तर लोकं मानतात का नाही मानत मला माहिती नाही. पण माझा आशीर्वाद ह्या संकल्पनेवर पूर्ण विश्वास आहे. बाकी गोष्टी आयुष्यात कोणी काही बघितलं नाही. देव कुठे असतात, कुठे आहेत, ते आपण मानतो आणि ते मनाला समाधान देणाऱ्या गोष्टी झाल्या का आपल्याला वाटतं, की हे सगळं जगामध्ये आहे क्या बात है! असं. बहुत ते बढ़िया. ते करायला पाहिजे चांगलं दुआ काम. में याद रखना. दुआ में याद रखना. क्या बात है! तुझं स्वराज्य युवा प्रतिष्ठान तुमचं खूप आत्मीयतेचा विषय आहे. काय सांगाल? स्वराज्य युवा प्रतिष्ठान म्हणजे मी ज्यावेळी 2007 ला इलेक्शन लढलो ग्रामपंचायत, हं. त्यावेळेला इथली परिस्थिती वेगळी होती. इथे हं. एखाद्या घराण्यानेच लोकांसाठी म्हणजे एक काम नव्हतं केलं आणि हुकुमशाहीसारखं हं. काम होतं, दादागिरी वगैरे. तर 2007 ला मी जेव्हा आलो, तेव्हा माझ्या मनामध्ये होतं, की जसं शिवाजी महाराज यांनी स्वराज्य उभारलं, तर किमान मी माझ्या गावापुरता तरी स्वराज्य असेल लोकांसाठी हं. आणि त्याच्यामध्ये सगळे लोक सुखी असेल, कोणाचा वादविवाद नसेल आणि कोणाची भांडणं नाही होणार आणि गावाचा विकास होईल. अशा पद्धतीचं माझ्या डोक्यात होतं आणि ते योगायोगाने माझ्या कशेळी गावातल्या लोकांनी त्यावेळी 2007 ला मला सरपंच बनवलं हं. आणि खरोखर मी त्या दिवसानंतर त्या गावाचं रूपरेषा बदलण्याचाच प्रयत्न करतो आणि आजही माझं लक्ष गावावरती असतं. भविष्यात काय करायचं आहे? दोन्ही गोष्टींमध्ये एक सामाजिक कामांमध्ये सुद्धा आणि बिझनेसमध्ये सुद्धा. काय तुमची स्वप्न आहेत? बिझनेसमधून तर मी तुम्हाला सांगतो, की मी तरुणांना आवाहन करतो, की हं. तुम्ही आता पुढे-पुढे उत्तरोत्तर तुम्ही बिझनेसकडे वळा, व्यवसायाकडे वळा आणि ते ते तुमच्यासाठी चांगलं राहील. बरोबर. तुम्ही नोकरीच्या शोधात नका. हं. बाळासाहेबांनी सुद्धा हेच सांगितलं, की हं. तुम्ही नोकरीमध्ये गुलाम होऊन जाता. तुम्ही कामधंद्याकडे वळा. हं. तर पुढच्या काळात तरुणांना मी आवाहन करेन, की तुम्ही कामामध्ये हे करा आणि आमच्यासारखी आम्ही लोकं आहोत. तुम्हाला नक्की त्याच्यामध्ये मार्गदर्शन करू. तुम्ही विचारलं तर चांगले सल्ले देऊ आणि भविष्यातलं सर सामाजिक दृष्ट्या आता मला तर मी खरं सांगतो, मी 4 दिवसापूर्वी श्रीलंकेला गेलेलो. हं. तर त्या श्रीलंकेला गेलेलो तर मला त्या 8 दिवसामध्ये
एकही त्या रस्त्यावरती खड्डा दिसला नाही किंवा हम्म. एकही कागदाचा तुकडा दिसला नाही. हम्म. तर भविष्यामध्ये मला वाटतंय की जगाचा नाश एकमेकाच्या वॉरने नाही होणार, तर ह्या प्लॅस्टिकमुळे होणार, ह्या हम्म. कचऱ्यामुळे आणि या घाणीमुळे जगाचा नाश होईल. हम्म. तेव्हा आपण प्रत्येकाने सौजन्याने किंवा आपण प्रत्येकाने आपल्या तल्लख बुद्धीने हे विचार करायला पाहिजे की आपण जो कचरा प्लॅस्टिक रोडवर फेकतो तो आपल्या डस्टबिनमध्ये फेकला पाहिजे आणि आपण सगळ्यांना सहकार्य केलं पाहिजे. कारण आपण जर आपला राज्य स्वच्छ नाही केलं तर आपल्या राज्याची प्रतिमा ही बाहेर गावी वाईट जाते. तो अनुभव आम्हाला बघायला मिळतो. तेव्हा येत्या काळामध्ये आपण सर्व नागरिकांनी सोशल कामापेक्षा हेही सोशल आहे, अगदी तर बरोबर. ते खरोखर तुम्ही करायला पाहिजे अशी माझी मनापासून इच्छा. तर मंडळी, हे होते श्री देवानंद थळे हे अ, भिवंडी परिसरातले एक मोठे व्यावसायिक आहेत. त्यांचा स्वतःचा इन्फ्राचा, कन्स्ट्रक्शनचा, त्याचप्रमाणे वेअरहाऊसिंगचा खूप मोठा व्यवसाय आहे. अनेक लोकांना ते रोजगार देत असतात. सातत्याने समाजाच्या उपयोगी पडण्यासाठी ते काम करत असतात. सर, आज वेळात वेळ काढून आम्हाला वेळ दिलीत आणि आमच्याशी बोलत त्याबद्दल धन्यवाद. जाता जाता काय सांगाल? जाता जाता मला एवढंच सांगायचं आहे की प्रत्येकाने आपल्या फॅमिली, आपलं कुटुंब प्रथम सांभाळावं. कुटुंबानंतर आपण समाजाकडे लक्ष द्यावं. त्यानंतर आपल्याला वेळ असेल, तुमची ताकद असेल तर राज्यासाठी काय करण्याचे ठरवावं आणि आपल्या देशाचा आपल्याला अभिमान पाहिजे. कारण नेशन फर्स्ट. कारण ते अभिमान असलं, मनामध्ये ती भावना असली तर काहीतरी करण्याची इच्छाशक्ती होते आणि त्यासाठी आपण आताच्या तरुणांनी मला वाटतं देशासंदर्भात चांगले विचार ठेवून, अभिमान बाळगून आपण उत्तरोत्तर कसं पुढे जाऊ याच्याकडे लक्ष द्यावं. एवढंच. धन्यवाद. धन्यवाद सर, आमच्याशी बोलल्याबद्दल.